मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। मला सलाईमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून हे कटकारस्थान फडणवीसांचं आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। दरम्यान जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे। जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली। या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून दरम्यान पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे। त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत। या काळात दुकाने अस्थापने बंद ठेवण्यात येणार आहेत। कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटक सोबत बाळगता येणार नाही। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यास ठाम असून सध्या ते भांबेरी गावात आहेत। त्या ठिकाणी मराठा आंदोलक जमा होत असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला। पोलिसांनी मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शुभा संघटनेचे श्रीराम कुरणकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या जरांगेंच्या सहकाऱ्यांची नावे आहेत। प्राप्त माहितीनुसार शैलेंद्र पवार हे तीर्थपुरी तर बाळासाहेब इंगळे घनसावंगी येथील रहिवासी आहेत। दोघेही जरांगेंचे कट्टर समर्थक असून ते आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्यासोबत आहेत। मनोज जरांगेंनी सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिल्यानंतर दोघेही मुंबईला जाण्यासाठी तयारी करीत होते।